अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या वाट बघत होतो ते पाणी आपल्या मानगंगेतनं वाहताना ते पाहताना या मानदेशी मातीतल्या प्रत्येक नागरिकाला माता भगिनींना प्रचंड मोठा आनंद झालेला आहे आणि तो आनंद सगळ्याच माता भगिनींच्या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असताना अख्खा मानदेश पाहतोय, अख्खा जिल्हा पाहतोय, अख्खा महाराष्ट्र पाहतोय। अगदी नदी काठाला आताही आपण गेला तरी काठाला माणसं कुठून नाही कुठून पाणी बघतायत, त्या पाण्याचं पूजन करतायत। माता भगिनी त्या पाण्याचं पूजन करत असताना अनेक माता भगिनींच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू मी बघितलेत आणि मला याचा आनंद आहे। या मानदेशी मातीतल्या जनतेला हे आनंदाचा क्षण येण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून जो संघर्ष मी केला त्या संघर्षाला यश आलं आणि आता आपण सगळेजण अनुभूती घेतोय। अनेक लोक म्हणत होते हे शक्य नाही, अनेक नेते म्हणत होते हे शक्य नाही, जे पाणी देणारे मंत्री होते ते म्हणत होते पिढ्यानपिढ्या किंबहुना पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानदेशी मातीमध्ये पाणी येऊ शकत नाही। या सगळ्यांना चुकीचं ठरवत आज आपण बघतोय पाणी वाहताना सगळेजण आपण बघतोय ना, रेवडीत पूजन होतं। अख्ख्या गावामध्ये प्रचंड उत्साह असताना आज पावसानं हजेरी लावली, पण मला याचा आनंद आहे पाऊस आला तरी एकही माणूस इथं निघून गेला नाही। आमची माता भगिनी पावसामध्ये उभी राहून आज पाण्याचं पूजन करते आणि शेवटी पावसाला थांबायला लागलं पण आमच्या भगिनी थांबणार आहेत, त्या या ठिकाणी या पूजनाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्याच्याच पावसात भिजत या पाण्याचं पूजन करतायत। मानगंगेला सुद्धा आनंद होईल आणि कृष्णा माईला सुद्धा आनंद होईल की ज्या मानगंगेमध्ये पाणी वाहतंय, ज्यांच्यासाठी वाहतंय त्यांच्या भावना आज हे पाणी पण बघतंय असं या निमित्तानं आपण सगळेजण बघतोय। मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे, खास करून मानदेशी मातीचं ऋण फेडण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली। या मानदेशी मातीनं माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले। ही लढाई 2 वर्षाची 1 वर्षाची नव्हती, ही लढाई 15 वर्षाची लढाई आहे आणि या 15 वर्षाच्या प्रदीर्घ अशा लढाई नंतर 22 किलोमीटरचा बोगदा, एवढी मोठं उपसा सिंचन योजना आज आपण कार्यान्वित केली आणि त्याचं पाणी आपण आंबी धरणामध्ये पोहोचलं। मला वाटतं 6 महिने 5 महिन्यापूर्वी आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ते पाण्याच्या पूजनावर आले होते आणि भाऊ अनेक लोकांनी म्हणलं ते पाणी धरणात आणलं होतं, ते खाली कुठं आलंय, ते नदीला कुठं आलंय। आता नदीला आल्यावर गपचूप बघतायत, लपून बघतायत नदीतलं पाणी, कोण या टोकाला बघतोय, त्या झाडातलं बघतोय, कोण कुठलं बघतोय, पण आता पाणी आलं हे त्यांनाही मान्य आहे। मी बऱ्याचदा म्हणलं पाणी आल्या सोडल्या भाऊ परवा दिवशी मी म्हटलं हे गडी म्हणणार हे पावसाचं आहे का काय, त्यांना शंका घ्यायची सवय आहे, पण या सगळ्यांना तोंड उघडायला जागा राहिली नाही। आज पाणी एवढं मोठं पाणी वाहतंय भाऊ, हे पाणी फक्त 30% आहे, वाहतंय पाणी 30% आहे। जेव्हा पूर्ण क्षमतेनं आपण पाणी सोडू तेव्हा हा पूल आपल्याला नवीन बांधायला लागेल भाऊ। या पुलातनं पुराच्या खाल्लं पाणी जाणार नाही, 30% पाणी सोडलंय आपण आता, त्यामुळं 100% पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा प्रचंड मोठ्या ताकदीने पाणी वाहताना आपण सगळेजण बघू। मला याचा आनंद आहे। हे पाणी आता मसवडमध्ये देवापूर राजेवाडीच्या तलावापर्यंत हे पाणी जाईल। अनेकांना वाटत होतं रेवडी त्याला 5 दिवस लागतील, कोण म्हणलं दिलाला जायला 3 दिवस लागतील, पण सगळ्याचा अंदाज फोन ठरवला। सकाळी पाणी सोडलं, दुपारी 4 वाजता दिलाला, दुसऱ्या दिवशी रेवडी, तिसऱ्या दिवशी गोंदवल्या, 4थ्या दिवशी आज आपण बघतोय 4था दिवस संपायच्या आत ते पाणी पळशीमध्ये पोहोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पण हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे, ज्या पाणी योजनेचं भाव आपण भूमिपूजन केलं होतं, 32 गावांना शेतकऱ्यांच्या भांडापर्यंत पाणी देणारी पाणी योजना
ती येणाऱ्या 30 दिवसात आपण कार्यान्वित करतोय। जो शब्द आपण मान गटावच्या जनतेला दिला होता त्या 32 गावांना पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा फॉर्म मी भरणार नाही। आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो परमेश्वर आपल्या सोबत आहे। थोडस भाव अडचण होती, 15-20 दिवस लेट काम होत होतं, तर निवडणूक 20-25 दिवसांनी पुढे गेली। म्हणजे जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा आहे, लक्षात ठेवा। एवढे संकट आली, एवढे प्रसंग निर्माण झाले, प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला। आणि परमेश्वराने 25 दिवस लेट होते म्हणल्यावर निवडणूक सुद्धा लेट केली। आणि आपण बघतो येणाऱ्या 15 सप्टेंबरच्या आत दहिवलीचा जो नदीच्या पलीकडचा भाग आहे तो सगळा भाग, त्या भागातनं पाईपलाईन जाते, तो सगळा भाग पाण्याखाली येईल। आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो दहिवलीच्या एकाच बाजूने पाणी नाही, दहिवलीच्या दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे। रानमळ्याला सुद्धा आपण दहिवली याच आम्ही धरणातलं पाणी आपण घेणार आहे। त्या दहिवलीतली 1 इंच जमीन भाऊ ज्या पाण्यासंदर्भात भाऊनी मला 15 वर्ष दिलीप भाऊ आपण सांगत होता, 10 वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसल्या सांगत होता भाऊ या भागाला पाणी कसं मिळणार, या भागामध्ये आम्ही धरणाचा कॅनॉल आपण घेऊया, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती। भाऊ ती भावना आपण फक्त व्यक्त केली, पण आता ती पूर्ण होते। या भागात पाणी आता वाहताना आपण सगळेजण बघतोय। त्यामुळे हवा मान गटावच्या मातीला जो दुष्काळी माती म्हणून कलंक लागलाय तो कलंक आता पुसलेला आहे। आणि त्या दुष्काळ मुक्तीच्या लढाईतलं शेवटचे काही दिवस आहेत। आता शेवटचा 1.5-2 वर्षाचा कालखंड आहे। 1.5-2 वर्षामध्ये ही योजना आताच कंप्लीट झाली। उर्वरित गावांची योजना, कलेडोन महिलेची आणि कुकुरवांची पाणी योजना ज्याचं टेंडर झाले फक्त नारळ पुण्याचं बाकी आहे, त्या योजना 2 वर्षात भाऊ कंप्लीट होतील। आणि जो शब्द मी माझ्या मानदेशी मातीला, मानदेशी जनतेला दिला आहे की इथून पुढे कोणतीही निवडणूक मान खटावच्या पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही। ही शेवटची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरची आहे। पाण्याचा प्रश्न सोडू आणि मग हा मान खटाव जगाची स्पर्धा करायला सुरुवात करेल। इथला शेतकरी बारामतीच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करायला सुरुवात करेल, कोल्हापूरच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करायला सुरुवात करेल, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन। आपल्या सगळ्या खास करून माता भगिनींचं, अनेक आमच्या महिला भगिनी होत्या, मी छत्री देताना घेतल्याने मध्ये पावसातून आम्ही उभं राहतो। त्यामुळं ज्या भावना आहेत या पाण्याबद्दलच्या, त्या भावना किती प्रामाणिक महिला भगिनींच्या होत्या। खास करून सगळ्यात मोठं दुःख कुणाचं हलकं होणार आहे तर आमच्या माता भगिनींचं होणार आहे। आपण आठवत असेल दहिवलीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागच्या 3 महिन्यापूर्वी जे पाणी 8-10 दिवसांनी सुटत होतं, काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि आज दहिवली मधनं गावाच्या मधून आज नदी वाहते। हा झालेला बदल आपण बघताय। आणि आता भाऊ दहिवलीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पण अंतिम टप्प्यामध्ये आहे। मला माहिती नाही भाऊ आपण आम्ही धरणातनं का पाईपलाईन केली, त्याची गरज आपल्याला लागली नसते, अगोदर लक्षात आलेलं। कारण हा जो बंधारा तुमचा आहे, हा बंधारा 12 ही पाण्याखाली ठेवायची जबाबदारी आपली आहे। 12 महिने या बंधाऱ्यात पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे। त्यामुळे अजिबात चिंता पाण्याची आता राहिलेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा मानदेशी मातीला, जनतेला मनापासून धन्यवाद देतो। हे सगळं जे झालंय या पाण्याचं श्रेय हे जयकुमार गोरेचं नाही तर या मान खटावच्या जनतेचं, माता भगिनींचं आहे। या लोकांनी जर माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले नसते तर हे काम मला करणं शक्य झालं नसतं। त्यामुळं जवळजवळ मान खटावच्या या पाणी योजना कंप्लीट करण्यासाठी भाऊ 10,500 कोटी रुपयाची रक्कम लागलेली आहे। जेव्हा काम कंप्लीट होईल तेव्हा भाऊ 12,500 कोटी रुपयाचं काम पूर्ण होईल आणि मानदेशी माती पाण्याखाली येईल। हे या निमित्ताने मला सांगताना अभिमान वाटतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपण सगळ्याजण पावसामध्ये दिसताय त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो।
आणि आज जो आनंद आहे पाणी पुजण्याचा हा वेगळा आनंद आहे। मला आठवतं पहिल्यांदा किळतसालच्या बोगद्यात पाणी आलं तेव्हा मी पहिल्यांदा कॅनॉलमध्ये उडी टाकली होती आणि तो फोटो माझा अगदी देशामध्ये प्रसिद्ध झाला होता। आणि तो पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद काय होता। पाण्यात तर आपण रोज भिजतो, पण आपल्या मातीचं हक्काचं पाणी आल्यावर त्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद काय होता मी अनुभवलेला आहे। तो आनंद आपण सगळेजण या ठिकाणी अनुभवताय।